All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 18 मध्ये म्हणजेच दिवस 18वा. तर आज होती निफ्टीची एक्सपायरी आणि या एक्सपायरी मध्ये आपल्यासोबत लॉस झालाय, आपल्याला प्रॉफिट झालाय, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोच आणि सर्व लॉजिक सुद्धा सांगतो. काय विषय नाही बरं का. पण जे पोरं नवीन आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की भाई इथं जे आपण जे काही दररोज ट्रेड घेतो ते सर्व ट्रेड मी या चॅनलवरती शेअर करत असतो दररोज, ठीक आहे. लॉजिक तो सांगत असतोय. त्यामुळे जर कोण नवीन असेल तर तेवढं सबस्क्राईब करून टाका परवा, ठीक आहे. कारण विषय कसा आहे, तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन काय काय शिकायला भेटणार आहे. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर ट्रेडर्स, तुमच्या समोर आहे आपला निफ्टीचा चार्ट आणि ग्रोचं एक टर्मिनल आहे 23 डिसेंबर 25,950 चा कॉल सर. ओके, सो हे बघू शकता पोझिशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघा आज आपली निफ्टीची एक्सपायरी आहे. तुम्हाला माहितच असेल तारीख काय बघू शकता इथं 23/12/2025 आणि ही एक्सपायरी 23 डिसेंबर. ओके, सो निफ्टीचा 25,950 चा कॉल आहे आणि याच्यामध्ये आपला 915 रुपयाचा लॉस झालाय. 12 पॉईंटचं टार्गेट 12 पॉईंटचा एसएल गेलेला आहे, ठीक आहे. इट्स ओके. तर मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं लॉजिक आणि त्याच्या मागे काय विषय होता, ट्रेड का घेतला, एव्हरीथिंग. ओके ओके, चला सुरू करूया. तरी पीएनएल मी आता इथून घालवतो आणि हे आपलं आहे चार्ट. ओके, आपला प्रीमियमचा चार्ट आहे. ओके, सो चला तुम्हाला मी सांगतो आता. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की मार्केट जे आहे ते आज गॅप अप ओपन झालं आणि ते झालं 32 पॉईंटने गॅप अप ओपन झालं मार्केट, ठीक आहे. तर हा जो आपला रेजिस्टन्स होता, मेन रेजिस्टन्स, ह्या रेजिस्टन्सच्या वरी मार्केट ओपन झालं आणि वरून मार्केट एकदम असं डेंजर पद्धतीने खाली पडलं, ठीक आहे. आणि खाली पडल्यानंतर ही बघू शकता आणि विषय काय झाला, आपण मार्केटच्या अगेन्स्ट ट्रेड घेतला आणि बरोबर होता ट्रेड, काही विषय नाही, ठीक आहे, सगळं ओके होतं. तर मी तुम्हाला सांगतो हा जो आपला खालचा रेजिस्टन्स होता हा वाला, ओके, ही खाली गेलं, ही का हा आपला रेजिस्टन्स आहे. काल जे आहे हा जो आपला रेजिस्टन्स आहे मेन वाला, या रेजिस्टन्स पासून काल म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे लास्टचे 1 तास हे झालं, त्याच्या आधी पूर्ण दिवस हा जो आपला रेजिस्टन्स होता, इथून मार्केट जे ते टेकायचं खाली असं खूप म्हणजे साईडवेज मार्केट होतं, ठीक आहे, याच्यापाशी. सो मी इथं काय केलं, हा जो इथून मार्केट पडल्यानंतर मी इथं हा ट्रेड प्लॅन केला, ठीक आहे. या पॉईंटला इथं आपला जो रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स पण एक बुलिश कॅन्डल बनली. सो इथं मी ट्रेड प्लॅन केला. ओके, पण ट्रेड इथं नव्हता प्लॅन करायचा, म्हणजे वेळ आपली जी आहे ती मॅच झाली नाही आणि मी चुकीचा ट्रेड प्लॅन, म्हणजे ट्रेड बरोबर होता पण कन्फर्मेशन नव्हतं आणि मी इथं ट्रेड प्लॅन केला, ठीक आहे. तर कन्फर्मेशन कसं घ्यायचं होतं की भाई जेव्हा ही आपली ईएमए ची लाईन आहे 915ची, जेव्हा क्रॉस होईल तेव्हा आपल्याला हा ट्रेड घ्यायचा होता, तेव्हा कन्फर्मेशन आपलं झालं असतं, ठीक आहे. तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता हा जो ट्रेड आहे, जेव्हा ही ईएमए ची लाईन क्रॉस झाली तेव्हा एकदम असं खतरनाक पद्धतीने बुलिश मार्केट एकदम आपलं जे इथे टार्गेट कडे गेलेलं आहे, ठीक आहे. सो मी हा जो ट्रेड आहे तो इथे प्लॅन केला आणि इथे प्लॅन केल्यामुळे आपला एसएल खालचा ठेवला हा वाला ह्याचा. ओके, सो इथला आपला एसएल ठेवला हा, ठीक आहे. सो हा एसएल ठेवल्यामुळे तुम्ही इकडे बघू शकताय. आता एसएल इकडे प्रीमियम मध्ये तर तुम्हाला आता कसं कळणार, त्यामुळे मी एसएल काय केला, असं केलं एकदम बारीक, इकडे चार्ट मोठा आणि हा एसएल ठेवला हा वाला, ठीक आहे. एकदम कालचा जो लो होता, म्हणजे काल जिथून मार्केट साईडवेज मार्केटचा लो, तो आपला एसएल ठेवला होता, ठीक आहे, हा वाला, ठीक आहे. सो हे बघू शकता हा ट्रेड मी इथं प्लॅन केला. मग एक मिनिट, इसको थोड़ा बड़ा करना चाहिए ना मेरी जान. ओके, सो हा ट्रेड आपण इथं प्लॅन केला, इथं प्लॅन केला आणि इथून एसएल कडे गेला, एसएल खाल्ला आणि लिक्विडेट केलं मार्केटने. हे बघू शकता लिक्विडेट केलं आणि त्याच्यानंतर मार्केट जे आपलं ट्रेड प्लॅन केलं आपण त्याच्या हिशोबाने मार्केट केलेलं आहे. सो आपला एसएल गेला आणि एसएल आपण मोठा पण ठेवू शकत होतो, पण जर मोठा ठेवला असता एसएल तर बघू शकता इथपर्यंत म्हणजे भाई किती 23 पॉईंटचा एसएल. सो एवढा मोठा एसएल काय आपण अफोर्ड नाही करू शकत. सो 10 पॉईंटचा आपला 10-12 पॉईंटचा एसएल गेला आणि 10-12 पॉईंटचा हे बघू शकता 10-12 पॉईंटचा एसएल गेलेला आहे. आणि जर एसएल मोठा ठेवला असता तर टार्गेट सुद्धा हिट झाला असतं, पण एसएल मोठा ठेवायची गरज नव्हती, कारण जर आपण कन्फर्मेशन घेतलं असतं मार्केटचं, हे बघू शकता ईएमए वर, इथं ईएमए सुद्धा क्रॉस नव्हता झाला तर त्याच्या आधीच आपण ट्रेड घेतला, ठीक आहे. सो प्रीमियम वर ईएमए आपला क्रॉस झाल्यानंतर आपण ट्रेड घ्यायला पाहिजे होता. इथं जर ट्रेड घेतला असता बरोबर, एक प्लॅन ओके होता सगळा, पण ट्रेड चुकला कारण आपलं जे इथं कन्फर्मेशन झालं नव्हतं. इथं कन्फर्मेशन झालं, इथं जर ट्रेड घेतला असता तर डायरेक्ट मार्केट टार्गेटकडे गेलं होतं, ठीक आहे. सो हे बघू शकताय आणि आजचा एकच ट्रेड एक लॉस झाला की आपण गॅपवर ट्रेड घेत नाही. ऑपॉर्च्युनिटी मला आणखीन दिसली होती, मी आणखीन ट्रेड घेणार होतो, ठीक आहे, पण नाही घेतला. एसएल गेला, इट्स ओके, डे क्लोज, ठीक आहे. सो चला अशा पद्धतीने जो आहे तो आपला विषय झाला आज आणि जे आपलं 12 पॉईंटचा एसएल गेलेला आहे, टार्गेटकडे गेलंय मार्केट, पण इट्स ओके, काय विषय नाही, ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. सो आता त्याच्यानंतर जी आपली वरची लेवल होती तिथून सुद्धा थोडं खालून मार्केट इथे बघू शकताय खाली आता बेरिशला चाललंय, ठीक आहे. सो आणखीन इथं आता ईएमए ला टच झालाय 5 मिनिटाच्या सुद्धा. ओके,
सो इथून आणखीन मार्केट बुलिश होऊ शकते, काय विषय आय डोंट नो. सो पण इथं ऑपॉर्च्युनिटी आणखीन भेटणार आहे, पण आपण आता याला सेटअपला बंद करणार आहे, लॅपटॉप क्लोज करणार आहे आणि इथून बाहेर डायरेक्ट उद्या सकाळी. ठीक आहे, कारण विषय कसा आहे, एक ट्रेड मध्ये आपण लॉस केला आणि तो जर रिकव्हर करायला गेला तर विषय असतो आपण फोमो मध्ये ट्रेड घ्यायला जातो आणि माती खाऊन बसतो, लॉस होतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने विषय होतो. इथं मला ऑपॉर्च्युनिटी भेटत होती, मी आणखीन एकदा इथं प्लॅन करणार होतो, जेव्हा इथं एसएल गेला सो इथं मी प्लॅन करणार होतो, पण नाही केला कारण नको म्हणलं भाई, कारण एकच बास डेली. ओके, सो अशा पद्धतीने विषय झाला आणि क्लोज. सो तुम्ही पोझिशन मध्ये सुद्धा बघू शकताय, बघितलं असेल स्टार्टिंगला 915 फॉर डे आणि इथं चार्जेस वगैरे लावले तर जाईल एक 1000 भरा. ठीक आहे, इट्स ओके. सो अशा पद्धतीने विषय झालेला आहे. बाकी नवीन ट्रेडर्स कसं वाटतंय, गेला आठवडा जो होता पूर्ण 5च्या 5 दिवस आपण प्रॉफिटमध्ये होतो, 5च्या 5 दिवस, सोमवार ते शुक्रवार पूर्णच्या पूर्ण. आणि काल पण आपलं जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आपण एक्झिट केलं 225 का काहीतरी, आणि आज पण 915 म्हणजे, आणि एसएल वगैरे पावस टोटल एक 1400 2 दिवसात आपला विषय झालाय. इट्स ओके, चला बघू आता उद्या काय होते. पण बघू शकताय लॉस आणि आपलं रिस्क रिवॉर्ड एकदम फॉलो एकदम विषय आहे, कारण बघू शकता 2 दिवसात फक्त किती 1.5 धारा. ठीक आहे, तर 1.5चा लॉस आहे. जर आपण प्रॉफिट काढलं तर आपण तेवढं एकाच दिवसात काढतोय, त्यामुळं रिस्क रिवॉर्ड फॉलो आहे, त्यामुळे काही विषय नाही. ठीक आहे, बघू आता काय होतं इथून पुढे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद.